नमस्कार. नरेंद्र मोदी, अमित शहा व मोहन भागवत यांचं जे काही स्वप्न होतं, यांचा जो काही प्लॅन होता, तो आता सक्सेसफुली पूर्ण होताना दिसत आहे. मी असं का म्हणतोय तुम्हाला आता थोड्याच वेळात हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेल. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, फाईट फॉर आयडेंटिटी आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल, तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, त्याचं झालं असं, की भारतीय संविधान बदलून त्या ठिकाणी मनुस्मृती लागू करायची हे आपल्या सर्वांना माहीत आहे, की आर-एस-एस आणि मोहन भागवत यांचं स्वप्न आहे आणि त्याचसोबत त्यांच्या या स्वप्नामध्ये त्यांच्यासोबत जर कोणी असेल, तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा आहेत, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. परंतु आता त्यांचं ते स्वप्न जे होतं ते सत्यात उतरताना दिसत आहे. भारताचे जेवढे न्यायालय आहेत, त्या ठिकाणी जणू काय मनुस्मृती लागू केली किंवा मनुस्मृतीनुसार सजा दिली जाते की काय, असं दिसून येत आहे. कारण आता सध्या एक प्रकरण घडले, त्या प्रकरणामध्ये जे आहे त्या ठिकाणी थेट असं करण्यात आलेलं आहे. तर नेमकं काय घडलंय? मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या काही दिवसापूर्वी तसं तर आपल्या भारत देशामध्ये काही वर्षांपासून सामाजिक सांप्रदायिक कार्यक्रमांचा बढावा झालेला दिसतोय. प्रत्येक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम वगैरे होताना दिसत आहे आणि त्या ठिकाणी जे आहे जातीवादी भाषणं करणं किंवा राजकीय नेत्यांचे गाणे वाजविणं हे घडताना दिसत आहे. परंतु आता त्याहीपेक्षा मोठी घटना अशी घडली होती गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका व्यक्तीला जे आहे गोळी मारण्यात आलेली होती. परंतु त्यानंतर त्याचा त्या ठिकाणी जीव गेला आणि त्यानंतर ते जे संपूर्ण प्रकरण घडलं होतं, ते 2 समाजांच्या हे वाद निर्माण होऊन झालं होतं आणि त्यामुळे त्या मुलाची हत्या करण्यात आली होती. परंतु त्यानंतर त्यामधील जे काही दोषी होते त्यांना सजा देण्यात आली आणि त्यांना सजा देण्याचं जे काही काम करण्यात आलेलं होतं मित्रांनो, ते करण्यात आलेलं होतं न्यायाधीश पवन कुमार शर्मा आणि त्यांनी त्या ठिकाणी मोहम्मद सरफराज जो कोणी आरोपी होता त्याला थेट फाशीची शिक्षा सुनावली. परंतु शिक्षा सुनावत असताना त्यांनी त्या ठिकाणी थेट मनुस्मृतीच्या श्लोकाचा वापर केलेला आहे. त्या ठिकाणी सजा सुनावत असताना ते म्हणतात, की "दोषी सिद्धों के इस कृत्य से मानवता कहरा उठी है, सामाजिक व्यवस्था चरमरा गई है तथा बिखराव के कगार पर पहुंच गई है। एक वर्ग की आस्था ये विश्वास भी हत्या हुई है। ऐसे शैतानों के लिए न्याय की समुचित मंशा के इस प्रकार को दंड दिया जाना चाहिए, जिससे समाज में पनप रहे ऐसे हवानों के अंदर एक भय उत्पन्न हो और समाज के न्यायिक व्यवस्था के लिए ये विश्वास उत्पन्न हो." आणि त्याचसोबत ते म्हणतात, की मनुस्मृती में ये कहा गया है, की "दंड शास्ति प्रजा सर्वा दंड एव भिररक्षती दंड सुभेस्तु जागृती दंड धर्मानुसरते." या श्लोकाचा वापर करत त्यांनी त्या ठिकाणी जे आहे थेट सजा सुनावलेली आहे. त्यामुळे जणू काय भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये मनुस्मृतीचा वापर व्हायला लागलाय की काय असा प्रश्न आता उपस्थित होताना दिसत आहे. तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं? खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.